जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम लोचने सुख झाले हो साधन सुख झाले हो साधन सुख झाले हो साधन रूप पाहत लोचने सुख झाले हो साधन सुख झाले हो साधन सुख झाले हो साधन माधव बरबा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले आवड माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा
सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमारी भर हे देवा 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 विठ्ठला 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 टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा जरा टाळी वाजवा कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम श्री संत भगवान बाबा महाराज की सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुती महाराज की जय संत भगवान बाबा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी 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 विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल म्हणा विठ्ठल 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 म्हणा म्हटले विठ्ठल 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 आज आपल्या या श्री संत भगवान बाबा शैक्षणिक संकुल कारेगाव, आपल्या या कारेगाव नगरीमध्ये आमच्या भुजंगदादाचे चिरंजीव आमचे निळोबा भाऊ मुंडे, नामदेवरावजी मुंडे या मुंडे परिवाराने आयोजित केलेला हा कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम, या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या आमच्या भगवान महाराजांनी घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला 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 महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र हा संतांच्या संस्कारात वाढलेला प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये काही असे सर्व समुदायामध्ये सर्व जाती धर्मामध्ये काही महापुरुष होऊन गेले. तसे वंजारी समाजामध्ये ऐश्वर्य संपन्न संत म्हणून महान संत भगवान बाबा होऊन गेले. त्यांचा अधिकार एवढा मोठा होता. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजावर त्यांची फार श्रद्धा होती. ज्ञानेश्वरीवर फार श्रद्धा होती. आमच्या संप्रदायात असं म्हणणं आहे, आमची अशी भावना आहे की भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ती श्रद्धा आजही आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा त्या भगवानगडाच्या गादीवर विराजमान महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी ती कशी समाजाला ज्ञानोबारायाची श्रद्धा त्यांनी कशी प्रगट केली, तर ती असं आहे, दगडी मंदिर ज्ञानोबारायाचं चालू आहे. त्या दगडी मंदिराचा खर्च करोडोमध्ये आहे. आता किती आहे ह्याचा मला अजून पूर्णतः अंदाज नाही. 50-50 कोटी रुपयाच्या पुढं असेल माझं म्हणणं, जास्त असं. आताच्या या काळाला दगडी मंदिर कसं बांधावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे दगडी किल्ले बांधले, कारण त्या दगडाला मरण नसते. सिमेंट कॉन्क्रीटचे जे घरं असतात त्याला लाईफ कमी आहे, त्याचं आयुष्य कमी आहे. सिमेंट कॉन्क्रीट आता तर ते तुमची वीट आली नवीनच, ती सिमेंटची वीट. आपल्या मातीच्या विटीसारखं त्याला तर आयुष्य नाही. सखूबाई ऐकू आले का नाही माईला? ती सिमेंटची वीट म्हणजे लात मारली की पलीकडे चालली. त्याच्यात काय होय शिवकुमार, काय हौसा नाही का त्याच्यात? मी तर म्हणतो सिमेंटचं नाव आलं आहे का राखुंडच आहे की काय कोणाला, नुसता फुफुटाच. दगडी मरण नाही, दगडाला मरण नाही. छत्रपती शिवाजी महाराजचे किल्ले अजूनही आहेत, अजूनही ते असे दिमाखात आहेत. ते नाही का ते समुद्रामध्ये बांधलेला किल्ला, काय म्हणतात त्याला, जंजिरा, अजून बी कसा आहे बघा ना, भक्कम उभा. आश्चर्य करतात लोक, आश्चर्य बाहेर देशातले आल्यावरची, की छत्रपती शिवाजी महाराजाची काय इंजिनिअरिंग असेल, काही अभ्यास असेल. त्या धर्तीवर
तसा आत्मसात करून तसा अभ्यास करून डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांनी माऊलीचं केलंय. पायाभरणीच्या पुढी सरकल आहे आता, थर लागलाय दगडाचा. मराठवाड्या बाउंड्रीवर असल्यावर किंवा भगवानगड आता मराठवाड्यातला कसा म्हणावं, गेलं की पलीकडे पश्चिम महाराष्ट्रात. परंतु मराठवाड्यातलंच असल्यासारखं अशी आम्हाला भावना होता. विठाला दगडी मंदिर वर श्रद्धा, त्यांनी ज्ञानेश्वरीवर आपली श्रद्धा कशी ही दाखवून दिली. भगवान बाबाची जशी ज्ञानेश्वरीवर श्रद्धा होती तशी नामदेव शास्त्री महाराजाची ज्ञानेश्वरीवर श्रद्धा. भगवान बाबांनी जे कार्य केलं, जे समाजाला सन्मार्गाला लावलं, लाविले भजनी श्रीहरीच्या. डोंगर दऱ्यातले डोंगर खोऱ्यातले लोक कशाचे माळकरी आले, त्या परिसरामध्ये त्यांनी खेडेपाडी जाऊन वाड्या तंड्या वस्त्या गाव शहर सगळी फिरून पायी फिरून त्या लोकांना पंढरपूरची दिशा दाखवली, पांडुरंगाचा रस्ता दाखवला, शिकवला. ऊसतोड काय म्हणावं त्याला, ऊसतोड कामगार, त्याची किती श्रद्धा आहे. एका गावामध्ये बघा ना मंदिराला कशा निधी द्यालेत लोक, 1 कोटी. आणि आम्हाला हिशोब करते तर गाडीत किती दिले. माय विठाला मोठ्या महाराजानं एकदा तिला भीमसिंग महाराज आले होते, भगवानगडाच्या गादीवरले महंत जेवायला बसले. त्यांच्या 8 बोटात 8 अंगठ्या होत्या. महाराजाचा अमृत महोत्सव होता. आम्ही जेव वाढायला होतो. मला म्हणले एक रिकामी वाटी आण. मग रिकामी वाटी नेऊन दिली आम्ही जेवायला. जेवण सुरू व्हायच्या वेळेला 8ला 8 अंगठ्या अशा काढल्या आणि त्या वाटीत टाकल्या. महाराज हसू लागले. म्हणले 4च असत्यात 8 का आणल्यात विचारलं नाही. महाराज म्हणले आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा आहे. मग भीमसिंग महाराज म्हणले आज माझ्या भावाचा अमृत महोत्सव आहे म्हणून 4 अंगठ्या भावासाठी आणल्यात, मोठ्या महाराजासाठी. कोणासाठी? मोठ्या महाराजासाठी आणल्यावर 4 माझ्याकरता आणि 4 तुमच्याकरता. असं म्हणल्यावर मोठे महाराज म्हणले भीमसिंग महाराजाला, म्हणले बाबा आपल्या मराठवाड्यामध्ये 2 गादे ऐश्वर्य संपन्न मानतोत आम्ही. एक नाथ महाराज ऐश्वर्य संपन्न आणि दुसरे भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न. हे भगवान बाबाचं ऐश्वर्य तुमच्या बोटात चांगलं दिसते, आम्हाला बरं दिसत नाही. तुमच्या बोटात राहिल्या काय आणि माझ्या बोटात राहिल्या काय, बोट 2 दिसले तरी दोघायचं मन एक आहे. म्हणले तुमच्याच बोटात राहू द्या. महाराजानं घातल्या मग भीमसिंग बाबाच्या बोटामध्ये अंगठी. आम्हाला असा आनंद वाटला. एकमेकाचा काय ऋणानुबंध होता, काय प्रेम होतं. विठाला विठाला आता त्या गादीसोबत आमचं पुढच्या पिढीला तसंच प्रेम आहे. मी जेव्हाही फोन केला शास्त्री महाराज माझा फोन उचलते, मला फोन करते. काल परवा एक गेवराईला कार्यक्रम होता. शिवाजीरावजी पंडित म्हणून फार मोठे मंत्री होते, आहेत आता ते. त्यांचा वाढदिवस होता. भगवानगडाची परंपरा आहे त्यांच्या त्या कार्यक्रमाला भेट द्यायची भीमसिंग बाबापासून. नामदेव शास्त्री महाराज म्हणले मी येईन भेट द्यायला. कोण्या दिवशी येऊ म्हणले, कीर्तन कोणाकोणाचे आहेत मला यादी दाखवा म्हणल्यावर माझं एक कीर्तन होतं. अरे म्हणले हे आमचं कीर्तन आहे, या दिवशी येतो. आणि मग ते पंडित साहेब म्हणले तुमचं हे कनेक्शन कसं. म्हणले आमचे 2-3 पिढ्याचं कनेक्शन आहे. कसं आहे, मी त्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही म्हणले आणि ते माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. मुद्दामून आले आमच्या कीर्तनाच्या दिवशी. आम्हाला आनंद वाटला. हे असे पिढ्यानं पिढ्या आमच्या गादीचे ऋणानुबंध आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या निळोबा भाऊने भगवान बाबाच्या पुण्यतिथीचा दरवर्षीचा सोहळा आयोजित केलेला आहे. जरा त्याच्या वडिलाची तब्येत बरोबर नाही. काल परवा आयशूमध्ये होते. मी भेटायला गेलो, समजणं गेलं काय. आता मी विचारलं तर आज बरं आहे म्हणले. म्हणून त्याच्या असं करचवल्यावर आता कसं करावं. ते म्हणले कसं करावं म्हणजे भगवान बाबाची पुण्यतिथी टळणार नाही. विठाला विठाला विठाला
असा हा ऋणानुबंध आमच्या पिढ्याने पिढ्याचा चालू आहे. पुन्हा आपण एकत्र आलेलो आहोत. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आनंद जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता जीवानं काय करावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. विठ्ठला मनुष्य जीवन हे क्षणिक आहे, पण याही जीवनामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आजपर्यंत तुम्ही पदवी समारंभ बघितलेले असतील. विद्यापीठाचे पदवीदान समारंभ असतात, अजून एखाद्या कॉलेजचे सुद्धा पदवीदान समारंभ असतील. त्याच्यामध्ये नाही का आपल्या विद्यापीठामध्ये असे पदवीदान समारंभ असतात. मग ते डॉक्टरेट वगैरे असतात ना त्यांना दिलेले. मग ते पदवीदान समारंभाला मला वाटते राज्यपाल येतात. मग त्या राज्यपालाला पण तो असा ड्रेस असतो, त्याला काय म्हणतात ते काही मला माहीत नाही. असा ड्रेस, अशी टोपी वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या कलरची असते. काय त्याला म्हणत असतील, त्याचा युनिफॉर्म आहे. विद्यार्थीसुद्धा तसाच युनिफॉर्ममध्ये येतो आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा तशीच टोपी असते. त्याला काय म्हणतात कोणाला ठेवा आता, काय म्हणतात, हां काय जग्यासारखं असतं की बस. आणि मग ते राज्यपालाचा त्या विद्यार्थ्याचा फोटो पेपरला येतो. अभिमान वाटतो. अमुक अमुक फलाण्याला पदवीदान समारंभामध्ये हे सन्मानित करण्यात आलं असं वगैरे लिहिलं असते ना. हे अशा पदवीदान पदव्या आजपर्यंत बऱ्याच ऐकल्या. तसं आमच्याकडं सुद्धा काही पदवी असतात. तशा विद्यापीठात जशा तुमच्या पदवी आहेत तशा आमच्या पण पदवी आहेत. आता त्या पदव्या काही आम्हाला प्रदान केल्या जातात आणि काही काही आम्ही मनानच लावतो. काय काय आम्हाला त्या पदव्या दिल्या जातात आणि काय काय आम्ही मनानच लावतो. विठाला विठाला आमच्याकडे काही पदव्या आहेत. आचार्य, शास्त्री, पंडित हे आमच्या पदव्या आहेत. किंवा आम्हाला शासन पण पुरस्कार करते ना, पुरस्कृत करते. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे. पुन्हा आता हे जे तुम्ही पुरस्कार समजता ह्याला आता शासन देते ना. पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, राष्ट्रपती पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार, हे एक प्रकारच्या काय आहेत, पदव्या आहेत. आता काही खेड्यापाड्या आहे ना, माणसं मननच टोपण लावते. टोपण नाव काय लावते, टोपण नाव लावते. टोपण त्याला पदव्या देते. एखाद्या वेळेस नाव एखादं असलं त्याला टोपण लाव. एखादं नाव तुकाराम नाव असलं की त्याला काय लावतात माग, बापू. बापूचं नाव काय, या बघा. नाही हे नाव टोपण नाव सांगायला. यायचं नाव त्र्यंबकराव आहे, ह्याला काय म्हणून हाक मारते, बापू. यायचं नाव काय आहे, माधवराव. यायचं नाव काय हाक मारले, टोपण नाव सांगा, तात्या. ह्या गावातल्याच लोकांना दिलेल्या काय आहेत, पदवी आहेत. गावात एखादं नाव असावं तुकाराम, त्याला काय म्हणते, साधू. आणि साधूला तर 42 फुटाचा रस्ता पूर्ण. कशाचा साधू आला. हे असे काही टोपण नाव, अशी काही जे नावं, काही टोपण नाव, काही ख्याली नावं पडतात. काही यायला काही नाव टोपण नाव नाही. आणि आपण कसं द्यावं, इस्त्यात हात कोण घाला. त्याला एकच पदवी आहे, ती मारुतराव महाराजांचे ड्रायव्हर आहेत. काय दुसरी पदवी द्यायची, डाळ भात दुसऱ्या पदवीला करायची. होय सकोबाय, काय पदवी करायची दुसरी, मुख्यमंत्र्यापेक्षा भारी पदवी आहे ती. कायची पदवी आहे ती. हे टोपण नाव, विशेषण, उपनाव, काहीतरी नावं देत. त्याला काही थोडंच काही पुरावा थोडाच ना, असं काही शास्त्रीय आधार थोडाच असतो. दिलं नाव दिलं, टोपण नाव म्हणतात त्याला. तसे दुसऱ्यानं नाव देणं, दुसऱ्यानं पदवी देणं, दुसऱ्यानं त्याला नामकरण करणं, त्याच्यामध्ये काही विशेषता नाही.
आता काही काही पदव्या दिलेल्या असते. आता शहरामध्ये एखादा पुढारी जर नावाजलेला असेल आणि खेड्यामध्ये त्या नावाचा माणूस असला की त्या पुढाऱ्याच्या नावाने त्याला बोलतात. बोलत नाहीत का? आमचा चुलता आमदार आहे, कव्हाच उभा राहिला नाही आमदारकीलाच उभं राहिलं नाही. आमदार म्हणते ते एक टोपण नाव, त्यानं गावानं ख्याली पडलेलं का आहे नाव आहे ते आपलं. ती काही पदवी खरी थोडीच आहे. विठाला विठाला आता मी भूमिकेवर येतोय बरोबर. मी कुठं बोलतोय लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा हेतू का आहे? आनंदपद. माझ्या बोलण्याचा हेतू का आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. खरा आनंद जीवनामध्ये प्राप्त करणं ही खरी पदवी आहे. आपण जे पदवीदान समारंभामध्ये पदव्या देतो, आपल्या त्या पदव्या ज्या आहेत आपण शासनानं दिलेल्या, काही इतर लोकांनी आपल्याला पदव्या दिलेल्या, त्या पदव्या जरी आपल्याला प्राप्त झाल्या तर त्या पदानं आपण आनंदित होऊ असं काही सांगता येत नाही. विठाला विठाला. तसं तर आमच्या ग्रंथाचं मत भगवान महाराज असं आहे, जेवढी पद म्हणून मिळालेली आहेत आजपर्यंत लोकाला, ती पद आनंददायी नाही आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो देशी आणि कन लगे माईक पदार्थ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पदाची गरिमा ओळखून त्या पदाबद्दलचं महाराजांचं मत मांडलेलं आहे. जेवढी म्हणून जगतामधले लहानातलं लहान आणि मोठ्यातलं मोठं जे पद आहे त्या पदामध्ये काय दडलेलं आहे? दुःख दडलेलं आहे. जया अंगी मोठे पण तया. ज्या पदाधिकारी लोकांना असं वाटतं तुम्हाला पदावरली माणसं लय समाधानी असतील, माझ्या इतकी तर तुम्ही कोणी बघितले नाहीत नाही पदावरले माणसं. मी फार जवळून बघितलेत, लय त्याला तळमळ आहे जीवनामध्ये. फार पदाधिकारी बघितले मोठे 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 मोठे, आणि ते मला नेहमी म्हणते तुमचं बरं आहे. मी म्हणलं मग जिंकलं आपण. ते काय म्हणते मला, तुमचं बरं आहे, आम्हाला दर 5 वर्षाला बेजारी आहेत, तुमच्या काही पदाला धक्का नाही. मी म्हणलं पण आमचं नग वाटते ना तुम्हाला. वारीला यायचं म्हणल्यावर नको, कीर्तनला उभं राहायचं म्हणल्यावर नको, मग आराम. पण जे 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 पद म्हणून आहेत त्या पदामध्ये जेवढा आनंद वाटतोय, काटेरी मुकुट असतो तो काटेरी. विठाला 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 विठाला. जेवढी पदाधिकारी लोक आहेत महाराष्ट्रातले, मोठी 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 पदावर विराजमान राहिलेली माणसं आहेत, त्या पदाच्या जवळ गेल्यावर कळतंय त्या पदाधिकाऱ्याचा की त्याच्यावर किती जिम्मेदाऱ्या असतात. राज्याचा कारभार करायचा म्हणजे जोक आहे का मला सांगा बरं? काय वेदना असतात त्या राज्याच्या कारभार करणाऱ्या माणसाला. हातात सुखाचा काय करता येत नाही,
घास खाता येत नाही. मी एक मिनिट महत्त्वाचा असतो. किती वाजून किती मिनिटाला निघणार, परभणीला कधी पोहोचणार, तिथे किती वेळ बोलणार, तिथून पुन्हा काही उद्घाटन करणार, तिथून पुन्हा एखाद्या सभेला प्रबोधन करणार, मार्गदर्शन करणार, तिथून पुन्हा वापस कधी फिरणार, तिथून पुन्हा हेलिकॉप्टरच खराब झालं तर मग कसं करणार, जा पायानं. अति अवघड आहे तेच. तुम्हाला वाटतंय त्याचं लय बरं आहे, मी लय जवळून बघितलं. होय सखूबाई बरं आहे काय जसं विचारा की. सखूबाईला सगळं माहिती. फार कठीण काम आहे. फार पदाधिकारी बघितले मी. बरं हे पद जे आहे ना, त्या पदाचा मत जर आला ना, पुन्हा अजून जास्त त्रास होते त्याला. पदाचा मद कसा असते सांगतो. भजन करा विठाला विठाला. पदाचा अहंकार येतो. अहंकार काय येतो त्या पदाचा. खरं सांगू का, त्या पदाचा जरी अहंकार आला ना, तरीही त्या अहंकारामध्ये त्याचा कसा चकनाचूर होतो तुम्हाला कळतं. एके दिवशी काय केलं, जगामध्ये सर्वात मोठं पद आहे ब्रह्मदेवाचं, डॉक्टर साहेब. त्या ब्रह्मदेवाला त्या पदाचा काय आला, अभिमान आला. करीन ते मी हे म्हणले. कुलाल हलाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडकी रे. हे माणसं घडवायचं काम कोण करते. सृष्टीचा निर्माता कोण आहे, ब्रह्मदेव. सांभाळ भगवान विष्णू आणि संहार भगवान शंकर. आणि मग ते ब्रह्मदेवाला वाटलं माझ्यासारखं कोण आहे, करील ते मी हे. त्या पदाचा काय आला त्याला. काय होतंय कधी कधी पदावर गेल्यावरच माणूस न्यार वागत आहे. पदाच्या अगोदर जाऊस तर हात जोडते, आणि पदावर गेल्यावर, पदावर जे आता जे पदाधिकारी राहतात ना, पदावर जाईपर्यंत ते काय म्हणतात, शेवेची संधी द्या असं म्हणतात. कशाची संधी द्या, शेवेची. मग ते पाया पडतात आपल्या, मग माणसाला दया येते, आणि मग ते त्यांना मग आपण निवडून देतो. मग ते पदावर गेल्यावर हे माणसं काम घेऊन गेल्यावर ते म्हणतात काय तुमचं, आम्ही ते फलाने ते लाईटच्या डिपोसाठी आलतो. अपॉइंट घेतले, काय म्हणतात त्याला, ते अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय यायचं नाही. अहो डिपो जळायला आणि काय अपॉइंटमेंट घ्यावं. रात्रपासून अंधारात गाव आहे, अजिबात नाही. माझ्या मागे हजारो कामं असतात, असं धडधड यायचं नाही. असं तुम्हाला काय काय रे मग काय म्हणतात रे त्याला, मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला. माणूस काय करतोय मला तेच काम आहे का. मी काय MSCBचा तुम्हाला अधिकारी दिसलो की काय. माणूस म्हणतो काय टसटस बोलायले हो. आणि तेव्हा तर आपल्या घराला साल सोडणं गेलं ते त्याचा दोष नाही. कशाचा दोष आहे तो, त्या पदाचा. ब्रह्मदेवाला असा घमेंड आला, माझ्याशिवाय सृष्टीची निर्मितीच कोणी करू शकत नाही म्हणून. एक दिवशी ब्रह्मदेव रागा गेले की रुसून. आता कसं होतंय बघतो म्हणले. काय म्हणले, आता कसं होतंयच बघतो, कोण माझ्याशिवाय सृष्टी निर्माण केली. भगवान म्हणले अरे गड्या, ब्रह्मदेवाला अभिमान झालाय. बरं गेले असते ब्रह्मदेव कोण्या कामानिमित्त तर काही वाटलं नसतं. काम नाही काही नाही. खरंच गड्या सहलीला गेले तर लेकरबाळं घेऊन फिरायला गेले तर असं बी नाही. मला सक्तीची सुट्टी पाहिजे म्हणून असं बी नाही. 31ची कशाची एन्जॉय करायचं आहे म्हणले म्हणून तसं नाही. उगाच विनाकारण एका डोंगरावर जाऊन बसले ब्रह्मदेव. लांब कोणीच नाही तिथं. भगवंतानी बघितलं. तुम्ही बसलेले कार्यगावातले माणसं म्हणतील कसं बघितलं. कसं म्हणजे न सांगता तुम्हा कळो येते, देवाला सगळं दिसते. आणि मग भगवान म्हणले आता हे काहीतरी करावंच लागते. भगवान विष्णूनं ते सूत्र हाती घेतले. एखाद्या पदावरल्या एखाद्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला की ते कार्यभार कोण हातात घेते, त्याच्यावरचा अधिकारी. त्याला अतिरिक्त चार्ज म्हणतात. काय म्हणतात, अतिरिक्त चार्ज दिला. आणि मग त्यांना म्हटलं ना तुम्ही या इकडले हेडमास्तर आहेत ना. नाही म्हणले मी माध्यमिकचा पण आहे. आणि दुसरं काय असते, उच्च माध्यमिकचं. म्हणले कशा, अतिरिक्त मला ते हे दिलाय, पदभार दिलाय का. म्हणले ते निवृत्त झाले पहिले, मग ते भरेपर्यंत माझ्याकडे का आहे. तसं भगवान विष्णूनं ते ब्रह्मदेवाचा चार्ज स्वतःच घेतला. 2 मंत्रालयाचे. कसं एखादा मंत्री म्हणते ते बी माझ्याकडेच राहू द्या, ते माया म्हणजे पसारा जरा गोळा करता येते, माझ्याकडेच राहू द्या म्हणलं. असं राहिलं.
भगवान विष्णूने ते चार्ज घेतला. अगदी ब्रह्मदेवाचा अभिमान काय करण्याकरता, नाहीसा करण्याकरता. तिळ मात्र जरी होये अभिमान, मेरू तो समान भारदेवा. तिळ मात्र जरी होय अभिमान, टाळ टाळ टाळ. तिळ मात्र जरी होय तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान, असा अभिमान ब्रह्मदेवाला आलेला. भगवान विष्णूनं पहिलं काम कोणतं केलं बघा माहिती आहे का? 1000 उंट तयार केले. बारकाई नाही का सगळे म्हणतात? किती उंट केले? 1000 उंट केले. आणि एका एका उंटावर एक उंट स्वार म्हणजे चालक, आणि एका एका उंटावर एका एका पिशवीमध्ये इकडच्या कॅरी बॅगमध्ये 40 अर्ज, इकडल्या कॅरी बॅगमध्ये 40 अर्ज, 80 अर्ज. 1000 गुणिले 80 इक्वल टू, अरे आम्हाला इंग्लिश येते जरा जरा, तुम्हाला काय वाटाय? सांगा आकडा किती झाला तर, अर्ज सांगा. 1000 गुणिले 80. ए अंगलगाव, मोबाईलवर कर ना, किती झाले अर्ज, किती झाले मास्तर लोक सांगा की. 8 लाख झाले का? बघा बाबा हिशोब करून, मला कळत नाही. 8 लाख अर्ज. आता बार काय नाही का कारेगाव, 8 लाख अर्ज होते 1000 उंटावर. किती लाख? 8000. उंट स्वार किती? 1000. आणि हे सगळे उंट ज्या डोंगरावर आजपर्यंत कुणी गेलं नाही, फक्त ब्रह्मदेव गेलते, त्या मार्गाने निघाले. कुणीकडे निघाले? भगवान विष्णूकडं. का? ॲड आली तिनं पेपरला, जागा भरणे आहे, त्वरित संपर्क साधावा. पात्रता ब्रह्मपदाच्या, त्याच्या काही लिहिलेल्या होत्या अटी, शिक्षण पात्रता, काय अजून तुमच्या कॅटेगऱ्या, ओबीसी, ओपन, असं सगळं लिहिलं होतं त्याच्यावर. ॲड आली पेपरला. किती आले अर्ज? अर्ज किती आले? 8 लाख. कोण्या पदासाठी? ब्रह्मदेवाच्या पदासाठी. उंट कुठून निघाले? ज्या डोंगरावर आजपर्यंत कोणी गेलं नाही, त्या डोंगरावरून कुठं निघाले उंट? तिथूनच निघाले. उंट चालले तर ब्रह्मदेव म्हणले, ओ मामा थांबा बरं, कुठले तुम्ही, कुठं चाललात? ते उंटावर म्हणला, सरक रे. कुठं चालला नाही, पुढे गेले म्हणला, माझ्या उंट 2-3. इथं एकच जागा आहे आणि अर्ज किती आहेत? 8 लाख. त्या जागेसाठी लोक मरमर करले. तर आडवीला म्हणला, माझ्या पुढे 4-5 माणसं गेले. भल्या माणसा काय तुला अक्कल आहे का नाही रे? ब्रह्मदेव म्हणला, एकच जागा आहे ना, 8 लाख अर्ज आहेत, अशी जागा तरी कोणती आहे? ब्रह्मदेव म्हणला, अरे भल्या माणसा मला सांगतो तरी की नाही, का आहे काय नाही, कोण आहे, कुठं आहे, काय चालले. ती उंटावर बसलेला माणूस म्हणला, तू कोण आहेस विचारणार आम्हाला? आर म्हणला, मी तुला काय सांगू कोण आहेत, माझं पद सांगितल्यावर तुला समजून म्हणला, माझी काय पावर आहेत. ए बाबा तुझी पावर तुझ्याजवळच राहू दे म्हणला, मला जायचं पडले. ती निघालो पुढे उंटवाल्या, दुसऱ्यावाल्याला उंटवाल्याला थांबिलं. म्हणला, काका मला एकदा सांगा काय चाललंय. ते उंट स्वार हुशार होता. ते म्हणलं, हे पा, जितकं पदाबद्दलचं आपल्या अंतकरणामध्ये आकर्षण आहे, ते पद तितकं आनंददायी नाही आहे. त्या पदाला काटे आहेत. काय? फूल से जा करके पूछो, छाई है कितनी बहार, रात भर कांटों पे सोया, डाल पर आने के बाद. शब्द समजतोय का? हाय अजून एकदा म्हणतो. फूल से जा करके पूछो, छाई है कितनी बहार, रात भर कांटों पे सोया, डाल पर आने के बाद. तुम्हाला फक्त फुललेली गुलाबाची फुलं दिसतात,
पण त्या गुलाबाच्या फुलाला जाऊन विचारा ना, बेटा किती सुंदर दिसतो. ते म्हणला ते तुमच्या नजरेतलं सौंदर्य आहे. रात्रभर माझा सामना कशासोबत होता? कशासोबत सामना होता? काट्यासोबत. रातभर काटो पे सोया डाल पर आने के बाद. मी दिसतोय तितका तुम्हाला मनमोहक, हे तुम्ही पाहायचं सौंदर्य आहे, पण काय भोगलंय तर माझ्या जीवाला माहिती आहे. विठाला विठाला दिसतंय तुम्हाला डामडोल, वा वो मागो पोलिसो पुढी पोलिसो, बो बो गाड्या, वाव 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 या मला मी हेच लय असते, हवाच लय. जवळ जाऊन बघ रे बापा काय हवा असते. पद दिसायला तुम्हाला उंच पद दिसते, पण त्या पदाला तसे काटे राहतात. विठाला विठाला ज्या पदवी दाना करता, ज्या पदा करता जीवाचं रान करणारी लोक, ते पद नश्वर आहे. शब्द समजतोय मला? ते पद का आहे नश्वर आहे? मला तुम्हाला विचारायचंय. पदाची उंची वाढत नाही. मग पदाची उंची वाढत नाही, पद रिवश येते. सरपंच झाल्यावर 5 वर्ष सरपंच झाले आणि पुढच्या 5 वर्ष तुम्ही जर सरपंच जर नाही झाले, तर त्या तुमच्या सरपंच नावाच्या पुढे एक 2 अक्षरी शब्द लागते. कोणता लागते? माझी. कोणता शब्द? माझी. तुमच्या पदाची उंची वाढली का कमी झाली? भागवत महाराज काय झाली म्हणले? फलाने हे सरपंच आहेत म्हणले, फलाने गावचे. तुमचं गाव कोणतं आहे? तपोनचे सरपंच आहेत म्हणले, हे फलाने सरपंच आहेत. हां या बा सरपंच साहेब या. आहे का? मी एरीज म्हणालो काय मग तुम्ही आता समजून घे जा रे. काय भले माणसो, मला चट कळतंय. या बघा अहो बाबा सरपंच आहेत, सरपंच आहे आमचा शिवकुमार. सरपंच पद हे माझी शब्द लागल्यावर त्याची उंची वाढली का कमी झाली? कमी झाली. लोक रिस्पेक्ट देताना थोडा सुद्धा दुय्यम दर्जाचा देते. म्हणजे फलाना सरपंच रनिंग सरपंच या सरपंच रनिंग माझी आहे. बसा साहेब बसा तिथंच. ह्या पदातले साईड इफेक्ट आहेत ते. विठाला विठाला पदाचे साईड इफेक्ट का बोलतोय मी? त्या पदाबद्दलचं जे सर्वसामान्याच्या मनात आकर्षण आहे ना, ते पद इतकं नीच विचाराचं होतंय कधी कधी. किती ते पद घातक ठरतंय तुम्हाला सांगतो. ते पद किती माणसाला नालायकपणा करायला लावते. भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात गेलं होता इंद्र हे एक सुद्धा का आहे? तीच आहे काय? तीच आहे जे ज्ञानजयाचे हाती तोची समर्थो मुक्ती का शतमक संपत्ती स्वर्गीची. हीच आहे का? आम्हाला येते तू ये परीक्षा बघू लागलो. अरे बाबा हे इंद्रपद म्हणजे किती यज्ञ करावे लागतात? 100 यज्ञ. 100 यज्ञ झाल्यावर माणूस इंद्रपदावर जात आहे. इंद्रपदावर गेलेल्या इंद्राला त्या पदावर आनंद वाटावा ना. मग त्या तिथं आनंद घ्यायचा सोडून त्याला वाटते दुसरीकडे मला आनंद भेटावा, दुसरीकडे मला सन्मान भेटावा. मृत्यू लोकामध्ये त्या इंद्राचा पहिला सन्मान होता. गोकुळामध्ये इंद्रपूजा करत होते लोक. भगवान श्रीकृष्ण अवतारला आले आणि भगवान श्रीकृष्णानं पहिला इंद्रपूजेला विरोध केला. अजिबात इंद्राची पूजा करायची नाही म्हणले. ती देव थोडाच आहे, पदाधिकारी आहे, देव थोडाच आहे म्हणले. आम्हाला वाटते देवाचा राजा आहे. राजा आहे म्हणले, पण काय नाही, देव नाही, त्याची पूजा करू नका. नालायक आहे म्हणले. ते खाऊ नाही ते खाते, पिऊ नाही ते पिते, बघू नाही ते बघत आहे. ते माळेगावच्या जत्रेला तर जाऊन येते म्हणले. अरे बात त्याला मानू नका आणि त्याची पूजा करू नका म्हणजे. मग कोणाची पूजा करा? आपला अन्नदाता आहे म्हणले. ते गोवर्धन पर्वत, गोवर्धनाची पूजा करा. गावातले लोक म्हणले कृष्णा तुझं ऐकून आम्ही करायला जावं. ते आधीच रागीट आहे. त्यानं काही करता काही केलं तर मग भगवान श्रीकृष्ण म्हणले मी जिम्मेदारी घेतो. महाराज त्या इंद्राला राग आला. माझी पूजा सोडून कोणाची पूजा केली? गोवर्धनाची पूजा केली. मग त्यानं गपचीप बसला म्हणा की राखता गोधने ओ इंद्र कोमला भारी. राखता गोधने ओ टाळ कोमला भारी. मेघ जो कडाडीला
राखिता गोधने ओ इंद्र कोपला भारी मेघ जो कडाडीला शिळा वर्षला धारे रक्षिले गोकुळ ओ नखे धरियला गिरी निर्भय लोकपाळ अवतरले हारे जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता. हे कार्तिक वारीला आल्यावर हे भजन ऐकाय मिळते. तुम्ही कार्तिक वारीलाच येत नाहीत, तुम्हाला हे भजन कुठून ऐकू मिळते? जुने अभंग आहे ते, आरत्या आहेत ह्या देवाच्या. हिंडीवाडी ही मरगळवाडी आलेली आहे वारीला. आम्ही केल्या संघ कार्तिक वाऱ्या. आता त्याच्या मागं कामं लागली, आमच्या मागं कामं लागली, आम्ही जातो. काय आनंद आहे ते. महाराज असा पाऊस पाडला इंद्रानं. काय कोणाची वाट लावण्यामुळं? कोणाची वाट लावण्यामुळं? गोकुळाची. आणि गोकुळाचा त्या काळातला राजा कोण होता? कृष्ण. म्हणजे कोणाची वाट लावायची? पदाव गेलेलं माणूस कोणाची वाट लावीन हे चालू आहे माझं सांगणं. मी का काय तुम्ही काही बी बोलायलो का? मेरे पास कुछ पुरावे आहेत त्याचे. इंद्राला त्या इंद्रपदाचा मोह झाला आणि इंद्रानं त्या भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात फॉर्म भरला. तुला दाखवतो म्हणला, तीच भर नाही सण, मला माझी पूजा करायला लावलं. असा पाऊस पाडला, धडाधडाधड माणसंच मारायची. श्रीकृष्णाला गावातले लोक म्हणले होते, कृष्णा तुला म्हणलं होतं ते लय रागीट आहे म्हणून, आता कसं करायचं? म्हणले मी आहे ना. गोवर्धन पर्वत उचलला देवानं, सगळं गोकुळ त्या गोवर्धनाच्या पर्वताखाली घातलं. एकाच्या केसाला धक्का लागला नाही. 10 दिवस 8 दिवस असा पाऊस पडला, धन 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 धन. पुन्हा पाऊस उघडल्यावर इंद्रानं सांगितलं, दूताला जाऊन बघा, सर्वे करा, पंचनामे करा, कोण गेलेत कोण राहिलेत बघा, काय मेलेत किती राहिलेत. 2 दूत आले. काय करायला? काय करायला? तो हे पर्वत खाली सोडठुला आणि सगळे बाहेर असे सोयरिकीला निघाल्यावर कसे असे लोक क्रुझरमध्ये उतरून आपले क्रुझरमध्ये धुळडा येत नाही का, ते धुळडा कसं झटकून तसे माणसं आले. तो कुठून बाहेर? त्या पर्वताच्या खालून. ते इंद्राचे दूत आलेले एका माणसाला विचारलं, वयस्कर माणसाला, दादा अशात काय पाऊस पाणी झालं का ह्या गावात? पाऊस पाणी नव्हतं हो. म्हणले बला होती बला. म्हणले मग काय तुम्हाला इजा? ज्यानं पाडला त्याचा बाप होता म्हणले आम्हाला सांभाळायला. ज्यानं पाऊस पाडला त्याचा बाप काय होता आम्हाला सांभाळायला. आमच्या केसालाही धक्का नाही. आणि मग भगवान श्रीकृष्णाचा मोठेपणा ह्या दूताईनं जाऊन सांगितला इंद्राला. इंद्र जे कानकोंडा होऊन आलाय, स्वारी 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 कोणाला? श्रीकृष्णाला. हो काय आय एम हॉरी काय बापा म्हणा, सॉरी आय एम सॉरी. भगवान श्रीकृष्ण म्हणले तुला वाटलं लिंबू टिंबूच आहे काय की? मग इंद्रानं माफी मागितली, देवानं माफ केलं. मला बाकी भानगडी सांगायच्या नाहीत. इंद्र ही एक पद आहे आणि त्या पदावरल्या माणसाला त्या पदाचा असा मद येतंय, त्याला पुढचं काही दिसत नाही. देव सुद्धा दिसला नाही तर बाकीच्या चिल्लर लोकांची काय कथा आहे? विठाला विठाला विठाला. असे अनेक पदाचे साईड इफेक्ट मी आपल्या समोर मांडेन. असे अनेक साईड इफेक्ट आहेत. 1-2 तर मी ग्रंथ तुमच्या समोर. असे अनेक साईड इफेक्ट आहेत, असे अनेक दुष्परिणाम आहेत. पद म्हणलं की त्याच्यामध्ये भेद येतो. पद म्हणलं की त्याच्यात भेद कसा येतो? ज्यानं मतदान केलंय त्याचंच काम करतो का ज्याला मतदान नाही केलं, विरोधात काम केलं त्याचंही काम करतो? कोणाचं काम करतो तो? कार्यकर्त्याच काम करतो. विरोधातल्या माणसाचं जरी होऊ लागलं ना, त्याला काडी करतो. काडी त्याची काय करतो? काडी करतो. त्याचं होत नाही काम, रेंगाळतं. हे कागद नाही, ते कागद नाही, हे असं नाही, ते तसं नाही. पण माझं एक म्हणणं म्हणते, कोण निवडून दिलं हे महत्त्वाचं नाही. तुम्ही पदावर बसल्यावर कार्यकर्त्याचे नाहीत, सर्वसाम जनतेचे आहेत. लक्षात ठेवा, सगळ्याचे तुम्ही. एकट्या दुकट्याचे तुम्हाला म्हणता येत नाही, पण ते तिथं गेल्यानंतर ती वृत्तीच नाही. आणि मग ही वृत्ती घातक आहे ना, मग पुन्हा कुठं पदावर जाते? मग विठाला विठाला पदावर
पदावर बसताना काय शपथ घेतली जाते? पदावर बसल्यावर शपथ काय घेतली जाते? कोणती शपथ देतात? गोपनीयतेची शपथ देतात. आणि काय म्हणतात? मी फलाना ईश्वर शपथ घेतो की माझ्या मनामध्ये मी कुठलाही ममता भाव ठेवणार नाही, मनामध्ये आकस ठेवणार नाही, सर्व श्याम. अरे मला चट येत आहे, मी म्हणत नाही म्हणून मला काय करायचं? अजिबात मी माझ्या लेखी असे कामं असल्यानंतर मी त्या पदाचा कुठेही गैरवापर करून मी हसलंच आहे, दुसरं काय करणार नाही, अशी मी ईश्वरचरणी शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसा खाली. केली सही. अरे लिहिले ना बेटा, तू शपथ घेतली ना माय, त्या पदाची शपथ तर राख. विठाला विठाला विठाला. पद जेव्हा येतंय ना, पद आल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट येतात. काही पदावरली माणसं मी पाहिले ना, डोळ्यानं बघितले, त्या पदाची उंची सांभाळता आली नाही, पदाची गरिमा सांभाळता आली नाही. उंची सांभाळलं न मला आता पदच्युत झालेत. ते काय झालेत? पदच्युत झालेत. आणि आता कोणीच नाही, एकटेच बसलीत खुर्ची टाकून. असं जमत नाही. पदावर राहिले काय आणि पदावरून गेले काय, 10-5 माणूस तुमच्या संग कवा बी झुलाव मागं पुढे. हे तुम्ही त्या पदावर असताना केलेली काय आहे? कामगिरी आहे, कामाची पावती आहे. हे मी काय आता हे इलेक्शनचं बोलणार रे बापा, हे आमच्या अभंगात आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य मिळाले ना, हे छोटी छोटी पदं जी आपण आज अपेक्षा करताय, हे उदरनिर्वाहाची पदं आहेत. आणि या पदाचं काय खरं आहे? आज नाही ना उद्या नाही. सरपंच झाला म्हणले, ओ सरपंच बोलवलं, मग काय झालं? संघचेच गेले. मग काय केले? मग त्याला पाय उतार झाला. त्या पदावरून काय झाला? त्याचा पाय उतार झाला. मग काय करावं त्या पदाला? ते पद काय करणार आहे? तुम्हाला जे मिळालेलं आहे ते क्षणिक पद आहे. आणि या क्षणिक पदानं आजपर्यंत कोणाला आनंद दिला नाही. आनंदाचं पद कोणतं आहे? आनंदाचं पद जे आहे ते परमात्म पद आहे. कोणचं पद आहे? परमात्म पद. त्या पदावर गेल्यावर असा तो परमात्मा आहे. आपुल्याची पद देशी दासा, आपुल्याची पद देसी दासा, आपुल्याची पद देसी दासा, आपुल्याची पद देसी दासा, तुझं सगोनी उन्हाळा फिरायची, सगोनी उन्हाळा फिरायची, आपुल्याची पद देसी दासा, आपुल्याची पद देसी दासा, आपुल्याची पद देसी तुझा ऐसा कोण. बारकाईने शब्द ऐका. उदाराची राशी, आपुलीची पददेशी दासा. मोठ्या पदावरली माणसं छोट्या सोबतच्या माणसाला छोटंच पद देतात, आपलं पद थोडं देतात. माझ्या जागेवर उभा राहा म्हणल्याने माणसं मी नाही पाहिले बा. पाहिले तुम्ही? नाही. बारकाली पद देतात, कोणाला कोणतं कोणाला कोणतं कोणाला कोणतं. माझ्या जागेवर उभा राहा म्हणणे माणसंच नाही, माझ्या जागेवर उभा राहा करणारा आमचा देव आहे नामदेव महाराज. एक दिवशी ते मी हे दृष्टांत सांगितलं, मग सांगा. एक दिवशी नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा तू लय मजा आहे रे. ते म्हणलं काय झालं? लोण्याचा गोळा खालास म्हणले. अशो बॉम्बनं लोण्याचा ब्राह्मण लोण्याचा गोळा घेऊन आला म्हणले, आम्हाला भुरकी संघ भाकर खावा लागली. काकडा म्हणून उठा पांडुरंगा उठा, आमचं नरड बसायला म्हणले, हिवाच्या माणसाला भूक लागायली. नामा म्हणले तू म्हणणं काय सांग? काय म्हणणं असायचं म्हणले, माणसाला लोणी खाऊ वाटत नाही का रे म्हणला. तू म्हणणं काय? लोणी खाऊ घालायचं का तुला? नाही म्हणला, ते तसलं खायचं यायच्या हातानं. म्हणजे मग तुझं काय म्हणणं आहे? मला तू या जागेवर बसू दे की म्हणलं आजचे दिवस. कोणाला? पांडुरंगाला. नामदेव महाराज देवाला म्हणले, देवा मला तू या जागेवर उभा राहू दे की आजचे दिवस, मला लय लोणी खाऊ वाटायले. राय म्हणली. नामदेवाला उभं केलं आणि देव खाली उभे राहिले पलीकडून नामदेवाच्या रूपात. ब्राह्मण आली बुवा सगळी. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. आरती केली अशी जवळून, अशी लांब लचक आरती नामदेवराला लागली पोळायला. म्हणजे मयो पोळायची. जरासा देव नाव हल्ल्यावणी झाला.
ब्राह्मण म्हणलं देव हल्ल्यावानीच झाला. ब्राह्मण काय म्हणलं दुसऱ्या सहकार्याला, कसा देव हल्ल्यावानी झाला? ते म्हणला का तू गांजा वळडा काय रे, देव हलत असते का म्हणलं. अरे नाही म्हणला, मला जरासं हल्ल्यासारखंच वाटलं, जरासं मला थोडंसं हल्ल्यासारखंच वाटलं, नाही तो झोप लागत असं म्हणले. तू आरती पुन्हा केली की नामदेव महाराज म्हणले अरे जरा लांब पण घे रे, पोळ आले जरा लांब पण घे म्हणाय ना. कुठं ती आरती तशी गेली वा झाली कशी का व्हायना, नामदेवरायाचा डोळा कशावर, लोण्याचा गोळ्यावर. लोण्याचा गोळा आया नामदेव बास, यही मेरा मकसद है, लवकर आण रे बाबा. ब्राह्मणानं ते लोण्याचा गोळा असा जीवी जीवी बा विठ्ठला दही भात कालविला सुरू केला आणि ब्राह्मण असे मंत्र नामदेव बोलायला चांगला वाटत. ते ब्राह्मण म्हणणार देव लोण्याचा गोळा खाल्ल्यावरच वाटायला. दुसरा सहकारी म्हणला तू काय येडा झाला काय, देव कुठं खाता असते करा, देवाला नुसतं दाखवायचं ना आपणच खायचा. नाही म्हणला मला जरा असं हेच झाल्यावर वाटायले, मला थोडंसं काहीतरी असं मला लक्षणच विचित्र वाटायले. म्हणले मला न्यारच व्हायले बा, मला मी जरा बाहेर जाऊन येतो. तोवर तितक्याच वेळात नामदेवरानं दणकन खाली उडी हाणली आणि देवाला म्हणला पटकन उभा राहा, यायला ओळखू यायला. यायला काय व्हायलंय हे ओळखायचा अंदाज दिसायला, आपलं पितळ उघडं पडन पटकून उभं आहे. देव गेले मग बाकीचे सहकारी ऑफिसमधले सगळे कर्मचारी बोलून आणले, मला जरा CCTV चेक करा बरोबर म्हणले. लोक म्हणले येडा आहेस की काय, लोकांना बघितलं तर मूर्ती जशाला तशी देव आहे. हे ना काय येडपट हे काय म्हणले का, याला बंद करू सस्पेंड करून टाका बरं. ते म्हणला नाही ओ, मग सकाळी मी डोळ्यानं बघितलं, त्याचं खोटं होतं का, त्याचं खोटं होतं का. हे नामदेवरायाला त्या गोळ्याला ते गोळा लोण्याचा पुढं आल्या वाटलं ते खायचं असते काय, खायचं नाही माय, नुसता पाहायचा. हे सगळे पदावले माणसं तसेच आहेत. साखर कारखान्याचे चेअरमन साखर खाची नाही, पद काय चेअरमन, साखर खाल्ली की मेलो रे बापा म्हणते. अरे तसेच आहेत हे पद, तुम्हाला वाटायलंय पण बाकीची पद वेगळे आहेत, नश्वर आहेत. माझ्या परमात्म्याचं पद कसं आहे अविन. हा आता म्हणा कृपा कटाक्षे न्याहाळीले, टाळ टाळ आपल्या पदवी पैसाविले, बाप लक्ष्मादेवी वरू बेताले, टाळी वाजवा टाळी वाजवा. भक्ता दिदले वरदाने, आदिकला सुखवादी, आदिकला सुखवादी. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुल्या पदवी बैसविले, बाप रुखमा देवरू विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. दुसरा मध्ये कोणी पदाधिकारी होऊन गेलं नाही, आपल्या पदावर कार्यकर्त्याला बसवायला. पण आमचा देव असा आहे, आपुलेची पद देशी अविनाश करी आपुली आयसे. तो परमात्मा आपल्यासारखं करतो भक्ताला. असं सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ते परमात्म्याचं पद आहे. बाकीच्या सगळ्या पदामध्ये साईड इफेक्ट आहेत. विठाला विठाला, बाकीच्या पदाला मर्यादा आहे 10 वर्ष 5 वर्ष, नंतर मग ते पदाहून पाय उतार झाल्यावर त्या माणसाची पुन्हा समाजामध्ये तेवढी प्रतिष्ठा राहत. माझी झाल्यावर का आहे, त्या ऑफिसमध्ये जाता येते का, ऑफिसमध्ये जाता येते तुम्हाला. तुम्ही जर समजा आधी राजस्थानला होते की तुम्ही, मग राजस्थानचं जे तुमचं ऑफिस होतं, आता तुम्ही इथं दैठण्याला आले का, दुसरं कोणचं गाव झाले, दैठणंच आहे ना. आता तुम्ही त्या राजस्थानच्या पदामध्ये तुमचं जे होतं तुमचं ते सर्कल तुमचं, तिथं जाऊन तुम्ही म्हणू शकता का मी इथं होतो म्हणजे असं कशाला केला तसं केला सर्वात असं करा म्हणजे. ते म्हणले बाबा तुम्ही कुठे तर आता 4 जण म्हणले दैठण्याला, मग तो दैठणा जाओ, अभी इधर तुम्हाला कुछ काम नाही आहे. त्या पदाला तोपर्यंत 4 जय, तोपर्यंत तिथं काय आहे तुमची किंमत आहे. तिथून तुम्ही 4 जर दिला दुसऱ्याला की तुमची किंमत आहे का. हे पद तात्पुरते आहेत. सगळे पद जे दिसत आहेत हे तात्पुरते पद आहेत. मग कोणचं पद अविनाश पद आहे, ज्याला कधीच माझी शब्द लागत नाही. आमच्या पदामध्ये एकच शब्द आहे, असं पद आहे त्याला माझी शब्द लागत नाही, ते म्हणजे संत पद. विठाला विठाला. आणि ते संत पद गुजरी बाजारात मिळत नाही. परभणीच्या नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी.
साधू होते का माणूस गुजरी बाजारमध्ये हिंडल्यानं? संत पद हे सगळ्यात मोठं पद आहे. परमात्म्याचं पद हे सगळ्यात मोठं पद आहे. हे पद प्राप्त करण्याकरता त्या पदाची उंची काय समजणं गरजेचं आहे. त्या पदाची उंची है टिकणारा आनंद, आणि तो टिकणारा आनंद प्राप्त करण्याकरता त्या पदावर बसण्याकरता तुम्हाला परमात्म्याची सेवा करावी लागते. आणि परमात्म्याची जर सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे विठोबा कुमारी. असं हे संत पद, परमात्म पद प्राप्त केलेले महान संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी आज आमच्या निळूभाऊनं केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे आपण सगळी मंडळी उपस्थित झालेला आहात. महाप्रसादाची तयारी होत चाललेली आहे. सगळी मंडळी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. या परिवाराच्या वतीनं, भगवान बाबा परिवाराच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. भगवान बाबा म्हणले आम्ही परमात्म्याची सेवा केल्यामुळे आता परमात्म पदाला प्राप्त झालो. आता आम्हाला त्या परमात्म पदाला प्राप्त केल्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठे जरी काही अष्टप्रकारचे भोग, 56 भोग जरी आमच्या पुढं आले, त्याचे आम्ही काही त्याला जसं नश्वर मानले. म्हणले आम्ही देवा इतकी इतर कशाला किंमत दिली. तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गीची निशाणी, भोग पायंदळी तुडविलीत आम्ही. आता आम्ही परमात्म्य पदाला प्राप्त झालो. भोगाला लाथ मारल्याशिवाय भगवंत मिळतच नाही. आणि त्या पदावर आमचे भगवान बाबा विराजमान होते. हे आम्ही सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत. अशा महात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.